खाल्लं गेलं वाटत नाही मग म्हणून तुम्हाला घेत असते. ती मम्मीने ठेवले व्यवस्थित बॉक्स मध्ये घालून. जुना मिक्सर होता आत्तींचा पहिला. तुमचे पण असं काय लग्नातलं काय असेल अजून तुम्ही केलेलं जपून तर मला नक्की सांगा कमेंट करून. राहू द्या मिक्सर छान आहे. ती आठवण तेवढीच आर्मीतली पहिली किती वर्ष. आता फ्रेश झालोय सगळेजण. जरा दुपारी पण बाकी सगळं काम आवरून जरा आज पडलं होतं. म्हटलं आता काम पण करायचं आहे आणि म्हटलं त्याच्यामुळे ना चहा ठेवला. मामांचं झालं अगोदरच माझ्यासाठी ह्यांच्यासाठी ठेवलाय. म्हटलं जरा थोडंसं चहा पिल्यानंतर जरा एनर्जी वाटेल जरा. म्हणजे तसं काही रोज आता पेत नाही ना, चहा सोडलाय बंदच केलाय. ती पण ह्यांना उगाच फोर्स केला चहासाठी म्हणून होय म्हणले. आणि कणसं शिजवली होती हे बघा आहोनी कशी कट करून दिलेत मला. असं काढून दिले खाया मस्त. आणि पावभाजी केल्यामुळे मामाला काय सकाळी सूप केलेलं होतं. मामा म्हणजे 4-5 वाजता निवांत खातो. आता त्यांच्यासाठी सूप लावलं आणि चहा घेतो. आणि आता हा सगळा पसारा काढायचा त्याच्या रुटीनला लागायचा म्हणजे त्या कामाला लागायचं. होते आता चहा. असं ते आजच्या दिवसावर 4-5 दिवसाला असतं. आजच्या दिवशी एका दिवसाने कुठे 4-5 दिवस झाले. एकादशी दिवशी आपण दोघं चहा पिलवलं. आता ह्या शनिवारला 8 दिवस झाले काय. चहा त्याच्यावर बिस्किट घेतले. असं काय होतं आज स्वयंपाक नव्हता. घ्या ना थंड होईल. बरं मी पण घेतली तुमचं बिस्किट. तुम्ही खाल्लं ना मग मला खाल्लं गेलं वाटत नाही मग म्हणून तुम्हाला घेत असते. नाही मी चहा घेतला ना मग मला वाईट वाटतं. मी घेतलेला नसतो ना असं वाटतं मी चिकन गेली म्हणून. एक दिवस चालतं ना 8 दिवसात ना. वाटत नाही. हा इच्छा होत नाही पण असं वेळेस फ्रेश वाटणं होतं ना म्हणून म्हणलं घ्यावं आज जरा. आज करू उद्या करू म्हणून आज फायनली मुहूर्त काढला. आज काहीच ठेवायचं नाही. आज म्हणलं आता ही वरचं पण बरेच दिवस झालं साफ करून. आता मी म्हणलं यांना तुम्हीच करून घ्या. वर चढायचं उतरायचं नको वाटतंय मला. हा सामान काय वेळेला सापडणं झाले. ह्यांनी वरचं काढून देतील मग मी इकडचं सगळं आता घासून ही काढणार आहे. सगळं लावते सेटअप सगळा पूर्ण. आज उद्याचा दिवस माझा असंच जाणार आहे वाटतं. 2-3 दिवस लागतील मला तरी आहे की नाही. म्हणजे सगळं जिथल्या तिथं ठेवून व्यवस्थित किचन पूर्ण. ती मम्मीने ठेवले व्यवस्थित बॉक्स मध्ये घालून. जुना मिक्सर होता आत्तींचा पहिला वाला. त्याची क्वालिटी लय छान आहे ना. आम्ही लग्न झाल्यापासून तीच वापरतो. लग्नातले मिक्सर तर आमच्या लगेच खराब झालेच. आणि आत्तीने व्यवस्थित असं बॉक्स मध्ये पॅक करून ठेवलाय त्याला. राहू द्या मिक्सर छान आहे. ती आठवण तेवढीच आर्मीतली पहिली किती वर्षांची काय माहिती. तुम्ही आणला होता ना. क्वालिटी लय मस्त आहे त्याची. त्याच्यामुळे एवढं तुम्ही बऱ्याच वेळा पहिले आपल्या व्हिडिओ सुद्धा बघितला असेल. कट्ट्यावर असायचा व्हाईट कलरचा मिक्सर ती. आता ब्लॅक कलरचा घेतलाय. घेऊ काय बॉक्स खाली. हा आणि हे न्यूब आहेत ना तिथला जो कप्पा दिसतोय ना तुम्हाला त्याच्यात सगळं देवाचं सामान ठेवलेलं असतं. म्हणजे देवाची ताटं तांबी जे आपल्याला पुजायला लागतं ना ते सगळं सामान ते एकाच ह्याच्यात ठेवलेलं असते फर्निचरमध्ये. मग बऱ्याच वेळा तुम्ही म्हणता ना ताई देवाचं सामान कुठं असते किंवा काय असं तर हे तिथं असतं. आणि फक्त म्हणजे आता नाही म्हटलं तर 4-5 ताटं वरच आहे ती देवाची आहे की नाही हो. 5-6 ताटं आहे ती. त्यामुळे जे लागतं ना 1-2 तेवढंच वरती ठेवले बाकी सगळ्यात ठेवून टाकले सगळं. बोल कुठलं राधा कृष्ण होतं. ती फुटली ना मूर्ती ती वरची काच. हा ती काच फुटली मग ते वापरायचं नसते म्हणून ते पण काढलं. काय हेल्प करू वरती तर काढता येतं तर काय हेल्प करायला यायची नाही मला. होय का. त्या फ्लिपकार्टच्या पिशवीत काय फिल्टरची पिशवी वाटतं. चाळ नाही मोदकाची लग्नातली. मोदक ही उकडायला असते म्हणून. अहो म्हणलं काम झालं. अच्छा इंडक्शनचा बॉक्स आहे आपल्या इंडक्शनचा. सगळं जपून ठेवलेत पार्सल वगैरे वरती ना. ती देवाचा तांबा इकडे काय बघा ती पुढे समोर दिसतोय तो पण पलीकडे ठेवा. हा सामान तर काहीच नाही. बॉक्सनच भरले. बॉक्स भरले खालीच टाकते. हा तसं झालं अहो. म्हणजे खालच्या ना ह्या फ्रीज पण कपाटात पडणं
पलीकडे इतकं जास्त सामान आहे ना, तर काही ठेवायचं झालं नाही. तेव्हा सगळे पॅनचे इंडक्शनचे ते सगळे बॉक्स ठेवले ते. शेगडी मग तेच की इंडक्शन म्हणतात. हो. काय ते? काय तसले बॉक्स कशात ठेवले ते? कशाला ठेवले ते नव्हते? काय? डायमंडचे दागिने. होय का? बघायचे. हा बघू बघू वर काढा ठीक आहे. वरती. हा अहो ते साखरेचे ते दागिने नसतात का? हा ते महालक्ष्मीला ठेवायचे पुढं. लग्नातले. लग्नाचे. हा म्हणजे किती वर्ष झाले? 11 वर्ष झाली. 11 वर्षी. काय जरा आता तुम्हाला एकदा दाखवते मी. तुमच्या पण लग्नातल्या अशा काही आठवणी असतील तर नक्की सांगा कमेंट करून. हे बघा महादेवाची पिंड, हा होता तांब्या. आता हे ठेवूनच फुटलंय बरं का. म्हणजे महालक्ष्मीला वगैरे होतं म्हणून ठेवलं होतं. मोदक हे बघा थांबले. ग्लास ह्याच्यावरती हे बघा पंत्या. हा वाट्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला दाखवते मग खाली असं हे दाखवले खालचं पिल्लू. हे बघा हे असं बनवलेलं आहे खालचा पाट. आणि एक सगळ्यात छान गोष्ट दाखवते तुम्हाला. डोकं तुटलं याचं गणपती बाप्पाचं. आता गणपती बाप्पा लवकरच येतात बघा. आता हे तुटलंय हे आत्ता काढल्यानंतरच कळलं. ठेवलं होतं त्यावेळेस खूप व्यवस्थित ठेवलं होतं. तुमचे पण असं काही लग्नातलं काय असेल अजून तुम्ही केलेलं जपून तर मला नक्की सांगा कमेंट करून. आता बरेच दिवस झालं तुम्हाला म्हणलं तसं रिनोव्हेशन चालायचं. काय पण घ्यायचं कसं पण ठेवायचं. आज ठेव उद्या ठेव म्हणत काय झालं नाही. असं झालं बा कुठं काय सापडणं असं झालं. आता सगळं व्यवस्थित काढून लावते. डबा बिबा पण घासून काढलेला. हा हा जे लागणार नाही ना ते पण सगळं काढून घेतात. यांनी सामान काढताना हा बॉक्स काढला. हा ना लग्नातला कपबशीचा बॉक्स आहे. माझा फेवरेट कपबशा होता. दाखवते तुम्हाला. आता तसं बॉक्स रिकामाच आहे पण हे बघा असं किती छान पॅकिंग वगैरे केलं होतं. मला लय आवडत होतं म्हणून मी जपून ठेवलं होतं. होय तर म्हणजे तेवढंच आणलं होतं चांगलं. किती घेतलं होतं माहिती आहे का? 1750 का 30ला काहीतरी मी घेतल्या होत्या कपबशा. मला अजून लक्षात आहे का. मग ह्याचा सेट होता तेव्हा ह्याचा आहे. कुठली सुद्धा कपबशा आपली फुटली नाही आणि काय नाही अजून एक सुद्धा. हो 6च्या 6 कप पण 6च्या 6 बशे आहेत. हा काय म्हणतात लग्नात ह्या कबशा आणि बायको म्हणजे मी एवढ्या 2 वस्तू चांगल्या मिळाल्या त्या. बाकी काय नाही त्या म्हणतात. आता कसं करायचं सांग. ह्या कबशी मध्ये माझा लय जीव आहे. हा म्हणून मी ह्याला लय जपते. जीवाच्या पलीकडे जपते. मला आवडला होता आणि मला झालं की काय पण करून हा मला बॉक्स म्हणजे कबशीचा सेट घ्यायचा होता. आणि जास्त कॉस्टली म्हणजे त्या टाइमाला तेवढे पैसे लय होते ना. तर जास्त महाग आहे म्हणून मला मामा म्हणजे माझे मामा बरं का. तर आम्ही ज्यावेळेस भांड्याचं सगळं सामान काढायला गेलो ना लग्नाच्या वेळी त्यावेळेस महाग आहे म्हणून मामा म्हणत होते की नको घ्यायला. आपला दुसरा 200-300 मिळतो तसे सेट घेऊ. मला वाटायचं की नाही मला आवडलाय ना मला हाच बॉक्स पाहिजे. म्हणजे एवढीच वस्तू फक्त मागतात मी हट्ट केलं. बाकी त्यांनी जे घेतलं ते सगळं त्यांच्या मनाने घेतलं. बाकी मी काहीच बघितलं नाही. त्यामुळं ह्याच्यासोबत चले आठवण येतं माझ्या. आता हे बघा इकडे बघा एवढे बॉक्स आहेत वरचे काढलेले. आता तुम्हाला पण प्रश्न पडला असेल एवढे बॉक्स ठेवलेत कशाला. म्हणजे जर काय एखादी वस्तू आपण आणली परत कधी काय प्रॉब्लेम आला रिटर्न करायला त्याची वॉरंटी वगैरे असते ना. त्यामुळे हे बॉक्स जपून ठेवलेला असतात. आता वॉरंटीचा विषय संपला म्हणजे आता आणून पण चांगले 7-8-10 वर्ष होऊन गेले. त्याच्यामुळं आता हे सगळं काढलं बाजूला. त्यामुळे थोडं म्हणून तेवढं झालं पसारा. आणि इकडं कपाटात जागा नाही म्हणून इकडं वर जागा नाही म्हणून आम्ही इकडचं गच्च भरले. आता ह्यातलं लागणार तेवढं मोजकं सामान खाली ठेवणार. बाकीचं ह्याला सगळं वरती ठेवायला होतं.
करायचं उद्या. हे घ्या मोबाईल वर बसली मापासून. ह्या डब्याने ना सगळं उन्हाळी आपलं पदार्थ जे केलेले असतात ना ते सगळं सामान ठेवले. तुम्ही मला म्हणलं होतं ताई तू उन्हाळी सामान बनवत नाही का? आता गेल्या वर्षी केलेलंच अजून असे डबे गच्च भरले. म्हणलं आता ह्या वर्षी कशाला करू अजून करून ठेव. अनहेल्दी सामान. हां हे नेमकं अनहेल्दी. घरात कसं लय तळण आवडत नाही ना कुणाला. बघा ते आम्ही थोडं सणाला लागतो म्हणून तेवढंच नाही. आता एकदम मोकळं करून बसते सणाचं. पिलो आता घाण बघ. इकडं ना आतमध्ये कलर करायचा राहून गेला होता. मग हे म्हणले आता हातासरशी करून घेतो. एक मिनिट. हा मला इकडून दिसना पसारले असल्यामुळं जाता येईना पुढं मला. आता मी डबे मोकळं करायला लागले बाहेर घेऊन जायला. मी डबे बाहेर नेऊन ठेवत होते. आस्था म्हटली मम्मा मी हेल्प करते. आस्था हे लागली. आता अर्धेच रिकामे केलेत म्हणलं तेवढ्या आधी घासून मांडून घेते मग बाकीचे राहिलेले रिकामे करते. मी बाकीचे देऊन ठेवलेत बाहेर. मामांचं बी जेवण झालं आत्ताच. दिला जर का 8-8:30 वाजून गेल्या होत्या बाहेरचे सगळी भांडी घासून आवरून आतमध्ये आले. सगळं डबे पुसून वगैरे सगळं लावून ठेवलं व्यवस्थित इथं. आता फक्त खालचा जो कप्पा आहे ना तो आवरायचा राहिलाय माझा बाकी. काय म्हणते घ्या कामात काम होतं काहीतरी. म्हटलं आता बघ किती सुटसुटीत झाले सामान. हा मग काय तर. गर्दी झाली होती ना आता तर पसारा काढायचा म्हणून तिथं टाकत होते. वर बी फुल खाली बी फुल आणि सगळे सामान इथं काय इथं ठेवायचं. ह्याच्यात ना मला मम्मीने काय सांगितलं होतं आलं काहीतरी ठेवले लावायसाठी म्हणून. मी उचलून इकडे ताट ठेवलं तर माझ्या ध्यानातच नाही पण. हो आणि मी बऱ्याच वेळा तुम्हाला आलं हळद लावली मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही मला प्रत्येक वेळी कमेंट करता ताई ती कसं लावलं होतं. तर ही बघा ही आता ही असं जे आता ह्याला कोणतं आलेत हे बिना कोणतं असं लावलं होतं जमिनीमध्ये. मग ते आलेलं उगवलेलं मी तुम्हाला मळ्यात दाखवलं. पण आता ही पिशवीत ठेवल्यामुळं असं गरम होऊन गेले आणि ही बघा किती छान करे आले त्याला. कोंब आले लावून घ्या. आल्याची शेती करायची राहिली आता. घासा येतं म्हणून पीठ रोज टपात लागेल तेवढं आणते आणि चपात्या बनवते. आता म्हणलं आज घासले आता सगळं भरून ठेवते घेतलेले. चाळून आणलेलं आहे सगळं. अरे काय केलं रे कोई भांडी कसं लागली. माझं मी इकडे नादाला लागले ठेवायचं चाललंय तोपर्यंत बरंच काम त्याला आवडले. मग काय आता हे जे सामान दिसतं हे सगळं तिकडच्या कपाटातले. त्याच्याशी आपण म्हणजे त्यावेळेस फरशी काढली होती ना आपली त्या टायमाला जसं पटपट मला मोकळं करता येईल तसं केलं सगळं ह्यात घातलं होतं त्यामुळे ती मगाशी सामानले दिसत होतं. आता ही सगळं तिकडचं अर्ध घासून झालंय माझं अर्ध राहिले आता डबे राहिलेत बघू आता उद्याचा. आता 9-9:30 वाजून गेलेत मग स्वयंपाक करायचा अजून. 10:15 झाल्या झालं का नाही. झालं आमची शिजते. वाटलं नव्हतं एवढा टाइम जाईल पसारा काढायला. लई टाइम गेला आता वाटतंय. आता तर माझी बॅटरी पण गेली सगळी. आता नेमके बनवले कारण कणीचं खाऊन पोट भरलं होतं त्याच्यामुळे जरा दिला असं चपात्या भाकरी करायला लागल्या नाही का म्हणून. तेव्हा आमटी शिजते मटकी डाळीची आमटी गेली अजून शिजायचे उकळ यायचे अजून त्याला.
भात शिजवून ठेवलाय. एवढा कामात गडबडीत ना दूधच तापवायचं मी विसरून गेले. आत्ता ठेवले, आता फक्त वाटते खराब तेवढं होणे नाही होणार. तसं वातावरण थंड आहे जरा. बघू. चला आता आम्ही जेवायला बसतो सगळीजण. लाईट जाऊन आली आमच्याकडचे आत्ताच. तर कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू परत छानशा ब्लॉगमध्ये. बाय. आरोला भूक लागली. आमच्या आरो झालं का म्हणते आत्ताच तिकडं काही वेगळंच चाललं आहे. चला आता तात्पुरतं बघा इथलं टेबलवरचं हलवलंय आणि इकडच्या कपाटातलं जे काय पसारा राहिलाय ते इथं सगळं कॅरेटमध्ये ते भरून ठेवलंय. म्हणलं उद्याच्याला इकडचं आणि ट्रॉल्यातलं काढायचं आहे मला.